6 वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये नवीन युती आणि नवीन आघाड्या पाहायला मिळाल्या। तर राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंची मनोमिलनाकडे वाटचाल सुद्धा सुरू झाल्याचं दिसलं। अशामध्येच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावर हजेरी लावली आहे आणि त्यामुळे आता बऱ्याच चर्चांना उधाण सुद्धा आलंय। त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ही दृश्य राज्याच्या राजकारणासाठी दिशा देणारी ठरणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापचा 78वा वर्धापन दिन पनवेलमध्ये पार पडला। एकाच मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते। यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले। डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं। प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं। आम्ही बोलले की संकुचित कसे होतो। मी जेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही, गुजरातमध्ये नाही हिंदी। म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? यांचं काय राजकारण चाललंय ना, मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे। राजकीय पक्ष निवडणुका येत राहतील, जात राहतील, सगळं होत राहील। मी मागे माझ्या भाषणात म्हणालो होतो ना, एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही। ज्या प्रकारे आजच्या एका कार्यक्रमात माननीय राज ठाकरे साहेब आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांचा विचार मांडला, ज्या प्रकारे त्यांनी आताच नुकत्याच आलेल्या अर्बन नक्षल विरोधी कायद्याचा विरोध करून राहिले, ज्या प्रकारे त्या कायद्यावर ते बोलून राहिले, मला असं वाटतं की नुसतं डाव्याच नाही तर कडव्या डाव्या विचारसरणीकडे उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी जात आहे। मराठीच्या मुद्द्यावर 5 जुलैला ठाकरे बंधू एकाच मंचावर आले होते। त्यावेळी शेकाप नेते जयंत पाटलांनी आवर्जून उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊतांनी शेकापच्या मेळाव्याला उपस्थिती लावली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातातच राहिलं पाहिजे, यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले, अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला। आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रावर होणारं हिंदीचं आक्रमण, उपऱ्यांचं आक्रमण थांबवायला पाहिजे आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारायला पाहिजे। आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आपल्याला मजबूत करायची आहे। आपण निश्चितपणे सांगतो, नुसती मजबूत नाहीये। मला पत्रकारांनी आल्यानंतर काढलं, राज ठाकरेंची भूमिका काय? मला भूमिका मला माहिती नाही। आम्हाला माहिती आहे ते महाराष्ट्राबरोबर आहे, मराठी माती बरोबर आहेत, आम्हाला बाकी काय विचारण्याची गरज नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावर हजेरी लावल्यानं शिंदेच्या शिवसेनेनं निशाणा साधलाय। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, जनमानसात लोकप्रियता नाही, अशांना महाविकास आघाडी डोक्यावर घेत असल्याचा टोला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी लगावला। विरोधक एवढे घाबरून गेलेले आहेत की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते एकमेकाच्या गळ्यामध्ये पडताना दिसतात। जसं नदीमध्ये जर किंवा पुरामध्ये एखादा माणूस जर बुडायला लागला, त्याच्या शेजारी पोहणारा माणूस जरी असला तर तो त्याच्या गळ्यात त्या ठिकाणी पडतो। आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आता प्रत्येक जण, अगदी ज्या पक्षाचं फारसं काही मोठं जनमानसामध्ये काही एवढं राहिलं नाही किंवा त्यांचे लोकप्रतिनिधी नाहीत, पण अशा लहान लहान पक्षाला सुद्धा आता डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम हे पक्ष करायला। गेल्या 6 वर्षात राज्याच्या राजकारणात वेगवेगळी युती आघाडी पाहायला मिळाली। 2019 मध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबतीनं मुख्यमंत्री झाले। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडत भाजपाशी युती केली। मग 2023 मध्ये अजित पवार काकांची साथ सोडून त्यांनी भाजपसोबत घरोबा केला। आता राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊ लागले। त्यामुळे नेमकी रणनीती काय असणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।